पाटीवर तर लिहिलं आहे लांजी. हो चल जाते. कोण आहे? या या आतमध्ये या, गेट उघडून. ओ मॅडम, मी खूप शोधत शोधत आले तुमचा पत्ता. हो का? या या आतमध्ये या. या या बसा, पाणी घ्या. तसं मी ओळखलं नाही तुम्हाला. आपण कोण? मॅडम, त्या मालू मोहोड आहेत ना, त्यांची मैत्रीण आहे मी. ओ अच्छा अच्छा. सबूत आणले का तुम्ही? मी सगळे सबूत घेऊन आली याच्यात, बघून घ्या तुम्ही. तुम्ही ही केस जिंकू शकत नाही. आय एम सॉरी. पण तुम्ही असं काऊन म्हणता मॅडम? हे बघा, सबूत वगैरे तर खूप सारे आहे आणि बरोबर पण आहे, पण पैसा असल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. म्हणजे सबूत असल्यावरही? हो. आणि मॅडम, तसे किती पैसे लागतील? 50,000. तुम्ही देऊ शकता का? नाही ना? आतापर्यंत एक नातेवाईक सुद्धा आला नाही तिला वाचवायला, आणि तुम्ही तर मैत्रीणच आहात. त्यांच्यावर गंभीर आरोप आहे आणि तुम्ही तर मैत्रीणच आहात. भरू शकता का तुम्ही 50,000 रुपये? मॅडम, मी माझ्या मैत्रिणीसाठी काहीही करू शकते. 50,000 मी सोबतच आणले. हे घ्या. ठीक आहे, उद्या कोर्टात निर्णय तिच्याच बाजूने लागेल. ठीक आहे, येते मग मॅडम मी. रत्ना अहो थांब 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 थांब. माय रत्ना, खरंच हो, तू लय चांगली मैत्रीण आहे हो माई. रत्ना, माय नातेवाईक एकही माझ्या मदतीला आलं नाही, पण तू एक मैत्रीण, तू माझ्या मदतीला धावून आली बिचारे. जाऊ दे बाई मालू, तू निर्दोष सुटली ना, हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे. तू माझा जीव आहे वो बाई. तेच मी तुले जीवलग मैत्रीण समजतो. माझ्यात लय जीवाच्या हात आहे व तू. आणि तशी रत्ना, तू वकिलाला किती पैसे दिले हो? एक कानाखाली देऊ का तू? या पैसे विचारून राहिली मले. अहो तसं नाही, सांग तू किती पैसे दिले, तर उद्याच मी माझी शेती विकायला काढतो आणि तुले पैसे देतो. लय झाली तू. अहो थांब, सांग मला तुझ्या वकिलाला किती पैसे दिले तर. 2 लाख रुपये भरले मी.